अपेक्षा दळवी, महिला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे आणि आदरणीय महाराष्ट्रामधले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आंबेडकरी चळवळीचे खंदे नेते चंद्रकांत हंडोरे साहेब हे विद्यमान खासदार आहेत काँग्रेसचे। त्यांच्या भीमशक्ती संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्या भीमशक्ती संघटनेची सुद्धा मी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे। हंडोरे साहेबांनी आत्तापर्यंत लाखो आपल्या दलित पीडित शोषित लोकांना न्याय दिलेला आहे। साहेबांच्या आदेशाने आम्ही सुद्धा दलित पीडितांना न्याय देत असतो। परंतु आजकालचे जर आपण वातावरण पाहिले तर जी BJP सरकार आहे, मी पहिल्यांदा या सरकारचा तसं गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध करते की ह्या सरकारने सत्तेत आल्यापासून महिला आणि मागासवर्गीय वर्गांच्यावर जो काही अन्याय होत आहे, एक काळ असा होता की महाराष्ट्र पोलिसांचा दबदबा होता आणि गुन्हेगारांना त्यांची भीती वाटत होती। मात्र आज जर बघितलं तर ह्या भ्रष्ट सरकारमुळे आणि हे जे गृहमंत्री आहेत, नाकर्ते गृहमंत्री आहेत, यामुळे यांचं जे गृह खातं आहे ते सुद्धा नाकर्त्याने भ्रष्टाचारी आहे। आपल्याच हद्दीमध्ये तालुका कल्याण पोलीस स्टेशन यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम आणि त्यांचेच मुरबाड DYSP जगदीश शिंदे यांच्याविरुद्ध आम्ही कल्याण कोर्टामध्ये ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट 2015 सुधारित कायद्यानुसार कलम 4(1) नुसार त्यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून आमचा फिर्यादी सुबोध भगत याच्यामार्फत आम्ही इथे प्रायव्हेट केस त्यांच्यावर दाखल केलेली आहे। आणि आज मला असं सांगायचं आहे की बाबासाहेबांनी एक तलवार न घेता फक्त पेनाच्या टोकावर जी क्रांती केली आणि आपल्याकडे कायद्याची इतकी मोठी तलवार आपल्या हातात दिली, ताकद दिली, त्याच कायद्याने आम्ही दलित पीडित शोषित घटकाला न्याय देत आहोत। आणि आदरणीय हंडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाने त्याचप्रमाणे आमचे राहुलजी गांधीजी संविधानाचे रक्षक आहेत आणि आम्ही सुद्धा संविधान समर्थक आहोत। आणि जे काही सिस्टममध्ये भ्रष्टाचार चाललेला असेल, दलितांवर अन्याय चालला असेल, महिलांवर अन्याय चालला असेल, त्याला महिला काँग्रेस त्याचप्रमाणे भीमशक्ती संघटना ही कायम महाराष्ट्रभर माझ्या बंधू भगिनींच्या अन्यायग्रस्त असतील तर त्यांनी आम्हाला जरूर संपर्क करावा। आम्ही आता कायदेशीर मार्गाने या सिस्टमच्या विरोधात उतरलेलो आहोत आणि आम्ही महाराष्ट्रभर अशा दलित पीडित शोषितांना आणि महिलांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहणार आहोत। प्रिव्हेन्शन ॲक्ट 2015 चे कलम 18 नुसार शोषित पीडित जो काही दलित मागासवर्गीय पीडित आहे तो पोलीस स्टेशनला गेल्यावर त्वरित गुन्हा दाखल करणं हे बंधनकारक आहे। मात्र त्या कलम 18ची पायमळणी करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम आणि DYSP मुरबाडचे जगदीश शिंदे आहेत, त्यांनी आत्तापर्यंत ॲट्रॉसिटीच्या एकही आरोपीनं पकडलेले नाही आहे, ते गुन्हा दाखल करत नाही आहे। म्हणून त्यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून ॲट्रॉसिटीचे कलम 4 नुसार आम्ही त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांच्यावर प्रायव्हेट केसनुसार ॲट्रॉसिटी दाखल केली।